सॅम्पल त्यांनी 21 तारखेला एक नेलं, 24 तारखेला नेलं आणि ते पाणी आहे पाणी पहिलं एक पत्र दिलं, त्याच्यानंतर ते 21 तारखेला आले. 72 काय रिपोर्ट आलेले ते बघून घेऊ आपण. काय पाणी इन्फेक्शन काय लिकेज असेल किंवा काय त्याच्यामध्ये मोटर लावलं का यांची ठेवल्यामुळे ते जास्त गढूळ आहे. पण असं पिवळसर येतं. तुमचं ताईंचं घ्या तुम्ही बाईट. तुम्ही अजून कोणाला चांगलं बोलता येईल तरी सांगा नक्की काय त्रास आहे. मच्छीवाले एक मिनिट काय जाय चिकनघर परिसरातील एव्हरेस्ट पार्क या ठिकाणी नागरिकांची तक्रार होती का दूषित पाणी येते, त्याच्यामुळे आरोग्यावरती त्यांचा परिणाम झालेला आहे. घरातील अनेक सदस्य हे आरोग्याच्या तक्रारीमुळे आजारी पडलेले आहेत आणि याचं कारण जेव्हा त्यांनी डॉक्टरांना विचारलं तेव्हा दूषित पाणी हे त्यांना सांगण्यात आलं. त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला KDMCला तक्रार केली की पाणी दूषित येत आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी येऊन पाण्याची तपासणी करून गेले, परंतु कुठलाही रिपोर्ट त्यांनी अजून 15-20 दिवस झाले सादर केला नाही नागरिकांना. त्याचबरोबर कुठलीही कारवाई केली नाही की कुठून पाणी दूषित होतंय किंवा कुठून येतंय. आणि नागरिकांचा जीव हा धोक्यात आहे. लहान मुलं असतील, वयस्कर लोक असतील, सर्व आजारी आहेत आणि कुठेतरी आरोग्य विभागाने, महापालिकेने लक्ष देऊन नागरिकांसाठी या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. ते कुठेतरी त्यांना विसर पडलेला आहे. त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीकडे त्यांना धाव घ्यावी लागते. आणि आज आम्ही इथे आलेलो आहोत. भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ इथे आलेलं आहे, त्यांना भेट दिली आणि जर या 2 दिवसामध्ये त्यांची जी काय अडचण आहे ती दूर झाली नाही तर आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन करू आणि या नागरिकांना न्याय मिळवून देऊ. आज पाणी हे मूलभूत गरज आहे आणि ती पुरवली जात असताना नागरिकांच्या जीवाशी खेळलं जात आहे. त्याच्यामुळे हा गांभीर्याचा विषय मी आयुक्तांना विनंती करेन की आपण गंभीर दखल घेऊन हा विषय मार्गी लावा आणि नागरिकांचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहील या दृष्टीने पावलं उचलावी आणि नागरिकांना चांगलं स्वच्छ पाणी पिण्यास उपलब्ध करून द्यावं, एवढीच आमची त्यांना विनंती आपल्या माध्यमातून. हेलो, मैं रोज नेल्सन, B303। यहाँ हम लोग 2007 से रह रहे हैं और ये काफ़ी टाइम से प्रॉब्लम शुरू हो गया है। जैसे बोल सकते हैं 15-20 दिन हो गए। मेरे फादर इन लॉ जो डायबिटिक है, उनका क्या हुआ कि उनका शुगर डाउन हो गया और कंटिन्यूस 4 दिन से उनका लूज मोशन होता। हमने मॉनिटर नहीं किया, लेकिन क्या हुआ कि जैसा डायबिटीज़ कम हो गया, रात को उनका शुगर इतना लो हो गया, सवेरे एकदम बेहोश कंडीशन में मिले। हम डर गए, हम हॉस्पिटल लेके गए, कभी टेस्ट करने के बाद पता चला डायबिटीज़ कम हुआ बिकॉज उनका इम्यून सिस्टम कम होने की वजह से ये हुआ। और जब चेक किया तो कोलाइटिस बोला उनको कि लूज मोशंस है, कंटिन्यूस डायरिया, और ये पानी की वजह से है। हमारे घर में कम से कम 4 लोग तो ऐसे ही बीमार हैं। मैं तो लास्ट वीक से मेडिसिन पे ही हूँ कंटिन्यूस। स्कूल जाके आती हूँ लेकिन फिर भी कोई सोल्यूशंस नहीं है कि जाना ही है, जॉब जाना ही है, छुट्टी लेके घर नहीं बैठ सकते। इतना हालत खराब है कि घर में पानी पीने को डर लगता है। बॉईल करते, एक्वागार्ड है, एक्वागार्ड से पानी लेके बॉईल करते तो भी कोई फर्क नहीं पड़ता। और जब पानी निकाल के देखो तो कलर एकदम येलोविश, जो एकदम ही खराब है। पहले के ज़माने में हम लोग पानी तो बॉटल से डायरेक्टली टैप से पीते थे, अभी तो सोच भी नहीं सकते। तो ये प्रॉब्लम जो है हमारे अथॉरिटीज़ ने इन्फॉर्म भी किया, KDMC के लोग आए, पानी का बॉटल से लेके गए, लेकिन कोई रिपोर्ट नहीं आया। 15 दिन हो गया, कोई रिपोर्ट नहीं। नमस्कार, मी शेखर बर्वे, नव एव्हरेस्ट टॉवर इथला सेक्रेटरी. गेले 20-1 दिवस आमच्या इथे हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. खूप जण आजारी पडलेत. 72 फ्लॅट्स आहेत आणि जवळजवळ घरटी 2 ते 3 जण आजारी आहेत. आजारपण म्हणजे जुलाब होतात, उलट्या होतात. 8-10 दिवस तो त्रास राहतो. परत थोड्या दिवसांनी परत तसंच येतं. पहिल्यांदी पाणी आमच्या इथे स्वच्छ होतं, पण आता पाण्याचं येतानाचा प्रकार म्हणजे जो आहे तो येलोइश असं येतं पाणी. आत्ता माझा नातूसुद्धा स्पर्श हॉस्पिटल ईस्टला आहे, तिकडे आम्ही घेऊन गेलो होतो. त्याचं टायफॉईडचं निदान झालं आहे आणि त्या डॉक्टरांनी पण सांगितलं, आशिष पाटीलनी, की हे तुमच्या इथल्या पाण्यामुळे होत आहे. मी पण स्वतः सफर होतोय आणि काही जण, एक 8-10 जण आमच्या इथले ॲडमिटही
केलेले होते. आता ते ठीक आहे तब्येत, पण अजूनही म्हणावा तसा फरक नाही आहे. याबाबत मी जेव्हा काल मुंडे नंतर दळवी यांना फोन केला, तेव्हा ते आज इकडे आलेले आहेत आणि पुढील कार्यवाहीसाठी आम्हाला ते मदत करणार आहेत. पालिकेला पण 2 वेळेस पत्रव्यवहार केला. त्यांनी येऊन पाण्याचे नमुने नेले. रिपोर्ट बाबत आम्ही त्यांच्या पाठपुरावा केला, पण अजूनपर्यंत रिपोर्ट आलाच नाही. हादगे एव्हरेस्ट टावर मध्ये राहते 204 ए विंग मध्ये. आम्हाला 2 महिन्यापासून पाण्याचा त्रास आहे. खूप त्रास म्हणजे लहान मुलांना उलटी, जुलाब, मोठ्यांचा घसा वगैरे 2 दिवस थांबतात जुलाब, आपा परत चालू होता. 2 महिन्यापासून खूप त्रास होतोय. असं पोट फुगल्यासारखं होतं, उलटी व्हायला बघते, असं जास्त त्रास होतो. आमच्या घरामध्ये 5 लोक आजारी आहे. या सोसायटीमध्ये मला वाटतं घरपरात 1-2 तरी चांगले असतील, बाकी सगळेच आजारी आहे. सगळेच पाण्यामुळेच आहे. 2 महिन्यापासून त्रास या. हो, तक्रार केली म्युन्सिपालिटी आपल्या केडीएमसी मध्ये केली. आपल्या सोसायटीने सिंटेक्स खाली वर स्वच्छ करून सगळं पाणी व्यवस्थिशीर करून पण तो त्रास आहे. सोसायटीची काहीच चुकी नाही याच्यामध्ये, सगळं व्यवस्थिशीर आहे.